राधया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कधीच विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवी लागे सेवक तुमचा भागवत चरण तुमचा भागवत चरण तुमचा भागवत चरण लागे सेवन भागो तुमचा भागवत चरण अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा अभिर ज्ञानेशांचे ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यतः परममूर्तिं देहक्षेत्रं निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजं चतुष्कं जिथे ज्ञानविज्ञान संजीव होते जिथे योग विद्येचं सामर्थ्य जिथे मानवाला मिळे मोक्षदाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवे सर्वेच झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगाध ज्ञानदेवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा दायाचे शरीर दायी लक्षणांत काहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारी कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचनरूपी सगळीकरिता जो अभंग आपल्यापुढे चिंतन करता निवडलेला आहे महान भगवत विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देऊळचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू तथा ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा हा 4 चरणाचा अभंग आज या प्रवचन सेवेकरिता आपण निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाऱ्या आपल्या उद्धाराच्या कर्तव्याच्या संबंधानं संतांच्या चरणावरती विनवणी करतायत. अशा पद्धतीचा हा अभंग आज चिंतनाकरता निवडला आहे. या अभंगाचा सरळ अर्थ मी आपल्याला पहिल्यांदा सांगून जातो. वेळेची मर्यादा लक्षात घेता 12 वाजेपर्यंत आपल्या या अभंगाचं चिंतन होईल असं सांगता येत नाही. म्हणून अभंगाचा सरळ अर्थ सांगून जातो. महाराज म्हणतात जायाचे शरीर जाई लक्षणार्थ काहा गोपीनाथ पावे गेला. या शरीराचा जर विचार करायचा झाला तर हे शरीर जाणार आहे आणि हे जाणारं शरीर एक दिवस नक्की जाणार. पण हे जायच्या अगोदर या शरीरानं प्राप्त करण्यासाठी जर काय असेल तर ते परमात्मा नावाचं तत्व आहे. मग तो परमात्मा नावाचं तत्व आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रयत्न करून सुद्धा आम्हाला पण मिळत नाही. का हा गोपीनाथ पाहायचं आमचे नेमके काय प्रयत्न चुकतात, आमचं नेमकं काय चुकतं, कशामुळे तो परमात्मा आम्हाला मिळत नाही ही अवस्था तुकोबाऱ्यांची झाली. मग त्यांच्या लक्षात आलं आपल्या प्रयत्नाने तो परमात्मा आपल्याला मिळत नाही ना. मग काय केलं पाहिजे, ज्यांना तो परमात्मा मिळाला आहे त्यांच्यावरती आपण भार घातला पाहिजे. मग तुकोबाऱ्यांनी भार घातला संतांवरती. महाराज म्हणतात तुम्ही संत सारे कृपेचे सागर. जगातले सगळे संत हे कृपेचे सागर आहेत. कृपेचे सागर का, संतांनी एवढी कृपा जगामध्ये दुसऱ्या कुणाकडे नाही. म्हणून तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. तसं पाहिलं तर देवाचा आणि संतांचा अगदी जवळचं नातं असल्या कारणानं संत हे देवाच्या जवळचे अर्थात त्याच्या संधीत वास्तव्य करणारे असल्या कारणानं आमचा निरोप तुम्ही देवापर्यंत सांगावा अशी विनवणी तुकोबारे या अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून करतात. महाराज विनवणी करण्याकरता प्रवृत्त का झाले याचं कारण सांगताना तुकोबाऱ्यांनी सांगितलं अनाथ अज्ञान कोणी नाही. त्याला विनवणी करण्याचं एक कारण मी अनाथ आहे, मी अज्ञानी आहे. आणि महाराज अनाथ अज्ञानी असलेल्या माणसाला ज्याला कुणीच नसतो ना त्याचा मात्र परमात्मा असतो. मग त्यांना हाक मारायची झाली. जगात ज्या वेळेला आपल्याला कुणी येणार नाही त्यावेळेला परमात्म्याला हाक मारायचे. अनाथ अपराध कोणी नाही त्याला पायाचे विठ्ठला ठेवी मज. हे परमात्मा एक विनवणी करतो मी अनाथ आहे, अपराधी आहे. पण जर देवा तू मला तुझ्या पायाजवळ ठेवलंस ना, तू जर पायाजवळ आम्हाला जागा दिली देवा तर मात्र आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने निरूप संतांकडे पाठवला. का पाठवला, शेवटी तुकोबाऱ्या म्हणतात तुका म्हणे तुम्ही करा निर्वण. तुम्ही सांगा त्याला. ज्या वेळेला एखादा मोठा माणूस सांगतो ना त्यावेळेला कामं लवकर होतात. म्हणजे इथं वशिला लावायला घेतला देवाला, पण तो वशिला कुणाच्या मार्फत लावताय, संतांच्या मार्फत. महाराज म्हणतात तुका म्हणे तुम्ही करा निर्वण मग तो रक्षण करील. म्हणजे तुमचा शब्द तो पडू देत नाही, कोण, परमात्मा. म्हणून तुम्ही त्याला सांगा. आणि एकदा तुम्ही त्याला सांगितलं की माझा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. अभंगावरती थोडक्यात आपल्याला चिंतन करायचं. आता सूचना आली की 12:15 वाजेपर्यंत आपल्याला संपवायचं. बघूया जसं जमेल तसं. आज हे प्रवचन या ठिकाणी संपन्न होत आहे. पण ज्यांच्या निमित्तानं आजची ही प्रवचनाची सेवा या ठिकाणी संपन्न होते, आपल्या या पालेगावामधील हे भोईर कुटुंब आणि या भोईर परिवारामधील एक गोड असणारे व्यक्तिमत्व, ज्यांचं केवळ आपल्या या परिवारावरती प्रेम होतं असं नाही, इतर कोणावरती किती प्रेम होतं मला माहिती नाही. कारण प्रत्येकाला त्यांचा फोन असायचा, प्रत्येकावरती प्रेम असायचं. पण माझ्यावरती मात्र त्यांचं विशेष असणारं प्रेम होतं. खरं तर ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की 13व्याच्या प्रवचनाची सेवा करायची, मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की त्यांच्या संबंधानं बोलण्याएवढी ताकद माझ्यामध्ये नाही, त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी आपण सांगूया. तर त्यांचं म्हणणं होतं की बाबांचं तुमच्यावरती विशेष प्रेम असल्या कारण तुम्हाला जेवढं काही जमेल तेवढं मात्र बोलण्याचा प्रयत्न तुम्ही करा. आज ज्यांच्या निमित्तानं ही प्रवचनाची सेवा आहे
हरिभक्तपरायण वैकुंठवासी भाऊ बाळू भोईर यांचं हे उत्तरकार्य आहे. हे जीवन जगत असताना त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक दिवशी बाबांचं 10व्याच्या रात्रीच्या निमित्ताने कीर्तन झालं. तेवढ्या बाबांनी सांगितलं हे व्यक्तिमत्व असं आहे, काही माणसांना जीवनामध्ये प्रपंच करता येतो चांगल्या पद्धतीने, म्हणजे ज्याला प्रपंच जमला त्याला परमार्थ जमेलच असं सांगता येतं. एखादा माणूस ज्या वेळेला परमार्थाला लागतो त्यावेळेला परमार्थ करणाऱ्या माणसाला प्रपंच पाहिजे तसा करता येईल की नाही सांगता येणार नाही. पण प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड जर कोणाच्या जीवनामध्ये पाहायला मिळत असेल तर ते आमचे भाऊ बाबा आहेत. माझ्यावरती विशेष प्रेम. आता ताजी घटना तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला आदरणीय रमेश महाराजांचे वडील वारले त्याच्यानंतर महाराजांचा फोन आला, म्हटलं महाराज प्रवचनाची सेवा करायची 4 तारखेला प्रवचनाची सेवा त्यांनी मला दिली. पण अडचण अशी झाली त्यावेळेला जो पाऊस होता त्यामुळं सगळे रस्ते पॅक झाले होते. नेवाडी नाक्याचा रस्ता पूर्ण इकडे यायला रस्ताच नाही अशी परिस्थिती झाली. आणि एवढं पाऊस असताना सुद्धा ते मात्र माझी वाट बघत होते. ते म्हणत होते की हा विकास आला की त्याच्यासोबत मी प्रवचनाला जाईल. ज्या ज्या वेळेला आपल्या गावामध्ये किंबहुना इथं कुठं कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा मला इथे यावं लागायचं. बाबांना सोबत घेतलं की मग प्रवचनाला जायचं. इतर किती श्रोते माझ्या लक्षात येत मला माहिती नाही, पण ज्ञानेश्वरीची चांगली जाण असणारं ते व्यक्तिमत्व समोर बसलं की इतरांशी बोलण्यापेक्षा ज्ञानेश्वरीचा विषय आला की त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिलं की लगेच कळायचं की आपण सांगितलेला भाव त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. असं गोड व्यक्तिमत्व. एरवी अनेक वेळा त्यांचे फोन यायचे. तिथं आल्यानंतर दादा म्हटले महाराज, म्हटलं तुम्हाला एवढे फोन यायचे, आता याच्यानंतर कधी फोन येईल का? म्हटलं ज्या फोनची आम्ही वाट पाहतो. आज इथं प्रवचनाला येताना मनामध्ये विचार आला, एरवी जर कुणाच्या गावात कुठं जर प्रवचन असतं तर पहिला फोन आला असता, निघा की का बरोबर वेळेवरती यावर. आज वाट बघत होतो, पण वाट पाहून सुद्धा फोन मात्र काही आलेला नाही. काही माणसं आपल्याला जीवनामध्ये अशी पाहायला मिळतात की जे आपल्यावरती प्रेम करतात, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते आणि एक गोड व्यक्तिमत्व होतं ते. माझ्यावरती विशेष प्रेम. मला वाटतं 2012-14ला काहीतरी लग्न झालं आमच्या बहिणीच्या परिवारात आली. तर तेव्हापासून माझ्यावरती विशेष प्रेम. का तो आळंदीला राहतो. जेवढे इतर कोणाचे नातेवाईकांचे फोन नाही तेवढे फोन मात्र त्यांच्या आवडून घ्यायचे. कुठं कार्यक्रम असला तर मला कौतुक करणारी माणसं जगामध्ये राहिली नाही. आपली एखादी गोष्ट जर चुकी झाली, थोडंसं चुकलं ना तर त्याच्या खपल्या करणारी 1000 माणसं बघायला भेटतात, पण आपलं कौतुक करणारी माणसं कमी आहेत. कार्यक्रम झाला की लगेच संध्याकाळी फोन करायचे, कार्यक्रम मस्त झाला बरं का, तुम्ही तो ज्ञानेश्वरीचा दृष्टांत दिला, आम्हाला आवडला, आल्यानंतर सांगा. एरवी फोन जरी केला तरी प्रपंचाविषयीच्या गप्पा नसायच्या, फक्त विचार नसायचे. महाराज ते ज्ञानेश्वरीचं मला अमुक समजलं नाही. मी सांगायचो बाबा मला काही जास्त कळत नाही, मग तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा माझ्यासोबत बसा. एरवी या घरात आलो, वर जायचं झालं तर पहिल्यांदा वर चढलं की तिथं थांबावं लागायचं. बाळाला लगेच आडवे व्हायचे, या ना आता बसा इथं, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. तर बाबा गेल्यापासून बऱ्याच वेळा घरात आलो, पण पुढं जाताना मन असं बघत होतं की इथून कुठून तरी आवाज येतील आणि सांगतो की कशी तिथं बस माझ्यासोबत गप्पा मार. काही गोष्टी अशा असतात की काही माणसं जीवनामध्ये त्यांचा दुसरा पर्याय आपल्याला कधी शोधून सापडणार नाही. मुलांवरती तर खूप प्रेम केलं, प्रत्येक मुलावरती प्रेम. अहो मुलांवरती प्रेम कोणी करतं, पण आपल्या घरात आलेल्या सुना यांच्यावरती सुद्धा मुलीप्रमाणे प्रेम केलं. आमची बहीण ज्या वेळेला घरी जायची, ती बापाच्या घरी गेलेली, राहू द्या 2 दिवस, तिथून फोन करायचे, अगं विद्या आम्हाला करमत नाही ये ना. ती पण सांगायची बाबांना जमत नाही, मी जास्त वेळ राहिलेलं. एखाद दुसरा दिवस राहिली की लगेच परत. हे सगळं का आपल्याला पाहायला मिळतं? महाराज जेवढं प्रेम आपला बाप आपल्या मुलांवरती करतो ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने प्रेम त्यांचा आम्हाला अनुभवायला मिळाले, असं ते व्यक्तिमत्व होतं. शब्दामध्ये ज्यांच्याविषयी मी जास्त बोलू शकत नाही. आणि त्या दिवशी बाबांनी एक वाक्य वापरलं, काही माणसं परमार्थ करणारी असतात, पण काही माणसं ही जीवन जगताना परमार्थ जगणारी पाहायला मिळतात. त्यांच्या प्रत्येक कृतीच्या मागं ते परमार्थ जगतात असं आम्हाला पाहायला मिळतं. व्यवहार तर अत्यंत चांगला, सूक्ष्म पद्धतीचा व्यवहार सुद्धा त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या, खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी होत्या.
एरवी बसले तरी कुठला तरी ग्रंथ वाचायचे काहीतरी, आणि मग आल्यानंतर काही शंका असली की मग विचारायची. हे काय मी सांगायचं, मला काही जास्त अभ्यास नाही, पण जसं जमल तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. असं ते विशेष प्रेम त्यांचं असायचं. आणि साध्या साध्या गोष्टीमधला परमात्मा एक सांगतो, या घरात ज्या वेळेला जेवण तयार होतं त्यांचं म्हणणं असायचं पहिल्यांदा ते कावळ्याला ठेवायचं, बाहेर ते नैवेद्य ठेवलं जायचं, कावळा शिवल्यानंतर ते जेवायचे. आपण एवढी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तर पितराला ठेवतो की नाही, त्या दिवशी कावळा आला काय ना नाही आला काय. तर महाराज या घरामध्ये मात्र नियम होता, पहिल्यांदा निवद ठेवला जायचा, तो निवद खाल्ल्यानंतर मग मात्र माणसं जेवायची. कशामुळं? आपल्या पितरांचे आपल्यावरती उपकार, की ऐश्वर्य आपण तुम्ही आम्ही भोगतोय ना, लोकांना वाटतं माणसाला आयतं मिळतं, आयतं कुणालाच काही मिळत नाही. त्याच्या पाठीमागचे कष्ट, त्याच्या पाठीमागचं पुरुषश्रम तुम्हाला मला दिसत नाही. आणि जीवन जगत असताना सगळ्यांना प्रेम दिलं. आणि त्या दिवशी बाबांनी एक शब्द वापरला, ते अजात शत्रू होते, कोणाशी कधी वाद वैर नाही, बोलताना भाषा अत्यंत मवाळ पद्धतीची, किती प्रेमानं बोलायची, किती गोड बोलायची. आणि शेवटच्या श्वासापर्यंत देवावरची निष्ठा आणि ज्ञानेश्वरीचं प्रेम मात्र काहीतरी त्यांच्या जीवनात कमी झालेलं नाही. ज्ञानेश्वरीची ती उपासक होती, पण ज्या वेळेला आम्ही दवाखान्यात बघायला गेलो त्यावेळेला तोंडामध्ये नळी घातलेली होती, बोलता येत नव्हतं, हात बांधलेले होते. आणि अशा अवस्थेमध्ये काहीतरी बोलण्याचा ते प्रयत्न करत होते. आम्हाला प्रश्न पडला नेमकं काय बोलायचं असतं. त्यावेळेला त्यांनी लिहून दिलं की मला लकवा तर मारलेलं नाही ना. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ही भावना होती की मला जर हे सगळं झालं तर मला पुढं जाऊन ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही. ज्या दिवशी त्यांचा अंतकाळ झाला त्यावेळेला ज्ञानेश्वरी तिथं नेली, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. मी इथं बसलो नाही, एरवी ज्ञानेश्वरी हातात आली की कधी एकदा ते वाचतो ही अपेक्षा माझी असते, पण आता समोर ज्ञानेश्वरी दिसते, पण वाचण्याच्या अवस्थेमध्ये मी राहिलो नाही. ही अवस्था पाहिली की मग मात्र वाटतं की किती ज्ञानेश्वरी होती. तरी मला एक सांगायचं, मला ज्ञानेश्वरी म्हणजे काही वेगळं नाही, प्रत्यक्ष ज्ञानोबांची प्रतिकृती मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्यांचं ज्ञानेश्वरीवरती प्रेम, त्यांच्यावरती ज्ञानोबांचं प्रेम, हे लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये शेवट जर साधायचं झालं तर त्यांच्यासारखा शेवट साधता आला पाहिजे. भीष्माचार्यांनी 6 महिने वाट पाहिली होती, उत्तरायण लागेल आणि मग मी माझा देह ठेवीन. पण बाबांच्या बाबतीत मात्र पाहायला मिळतं एकादशीवरती खूप निष्ठा. या परिवारामध्ये एकादशीचं व्रत चांगलं जातं, लहान लहान पोरांना सुद्धा एकादशी असते. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला बघायला भेटतं की एकादशीच्या दिवशी त्यांनी आपला देह ठेवला, बरोबर की नाही. जसं भीष्माचार्यांना आपल्या जीवनातला अंतकाळ साधता आला त्या पद्धतीचा अंतकाळ साधला, पण तो अंतकाळ साधत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन मात्र सोडलं काही नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाणे महाराज म्हणतात शेवटच्या काळामध्ये ज्याच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन आलं त्याच्यासारखा जीवनामध्ये भाग्यवान किंबहुना सुखी. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाच्या वेळेला ज्याच्या मुखामध्ये भगवान पूर्णाचं नामचिंतन येतं त्याच्यासारखं भाग्यवान दुसरं कोणी नाही. आज जर बघायचं झालं तर महाराज एक पारमार्थिक म्हणून सुद्धा त्यांच्या जीवनाची सफलता आपल्याला पाहायला मिळते आणि एक प्रापंचिक म्हणून सुद्धा सफलता पाहायला मिळते. प्रपंच कोणाचा सफळ झाला महाराज ज्याच्या जीवनामध्ये मुलांना योग्य ते सद्गुण किंबहुना योग्य ते संस्कार ज्या पित्याला देता आले त्यानं समजायचं आपला प्रपंच यशस्वीरित्या पार पडला. आज कमतरता कशाची आहे महाराज, मुलांना शिकवून सुशिक्षित करणारे पालक वडील कितीतरी आपल्याला पाहायला मिळतात. कमतरता आहे का? मुलांना इंजिनिअरिंगचं शिक्षण द्यायचं, डॉक्टर बनवायचं, मोठं शिक्षण देऊन मुलांना सुशिक्षित करणारे पिता भरपूर आहेत. आणि महाराज जे शिक्षण आपण देतो ना ते फक्त कमाईचं शिक्षण देतो, जगण्याचं शिक्षण नाही आहे. मग जगण्याकरता जर गरजेचे काय असतील तर ते संस्कार गरजेचे आहेत आणि ते संस्कार आपल्या मुलांना देण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. काय केलं महाराज, आज जर बघायचं झालं तर या घरामध्ये भजन होतं. आमची मानसी त्यांची इच्छा होती
की मुलांनी नाही पण मुलींनी तरी भजन केलं पाहिजे. आज चांगल्या पद्धतीचं भजन करते, हरिपाठ असेल, इतर साधना असतील. आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला कार्तिक महिना चालू होतो, कोजागरी पौर्णिमा, मला दुसऱ्या दिवसापासून आपल्या गणेश मंदिरामध्ये काकडा चालू होतो. भाऊ मामा महाराज असतात तिथं, आणि ज्या वेळेला काकडा चालू होतो ना महाराज, काकडा चालू झाला की त्यांना मोठा आनंदाचा भरतच यायचं. घरातला प्रत्येक माणूस, छोटी छोटी मुलं सुद्धा 4 वाजता आंघोळ करून सगळे कुठं असायचे हो, काकड्याला असायचे. आता या वर्षीचा काकडा येईल, पण गणपती बाप्पा मात्र वाट बघणार असतील की एरवी सगळी इथं सेवा करणाऱ्यांचा एक भक्त मात्र आम्हाला इथं पाहायला मिळत नाही. ही कमतरच असते माणसाची जीवनामध्ये. त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप काही बोलण्यास असते, पण वेळेची मर्यादा मला सांगते. 3 मुलं आहेत, मुली आहेत, मोठा परिवार आहे, पण महाराज मुलांना मात्र मर्यादेमध्ये ठेवलं. भगवान परमात्म्याच्या कृपेनं, आईवडिलांच्या आशीर्वादानं सगळं काही मिळालं. श्रीमंती मिळाली, संपत्ती मिळाली. आम्हाला ती संपत्ती कशी खर्च करायचं याच्याकरता संस्कार महत्त्वाचे आहेत, आणि ते संस्कार या परिवाराला देऊन गेले. मला वाटतं माणूस गेल्यानंतर सुद्धा जर त्यांनी दिलेले संस्कार जर मुलांमध्ये पाहायला मिळत असले तरी एक समजायचं शरीराने गेले, पण संस्काराच्या रूपाने मात्र ते जिवंत आहेत, आणि ते कायम तुमच्या आमच्यासोबत राहणार आहेत. तसं जर आपण बघायला गेलो तर देह हे कधीतरी जाणार आहे की नाही, तशाच पद्धतीचा अभंग चिंतनाकरता आपण निवडला आहे. माणूस जन्माला आला की एक दिवस जावं लागतं. अहो, माणसाला जावं लागतं नवल नाही, येथे आल्यानंतर देवादिकांना सुद्धा जावं लागलेलं आहे. महाराज म्हणतात, येथे उरून आहे आले अवतार, एरते पामर जीव किती. देवादिकांना जर आपला देह ठेवावा लागला तर तो नियम प्रत्येकाला आहे, आणि त्या नियमानुसार देहाने जरी ते गेले असतील तरी संस्काराच्या रूपानं, विचारांच्या रूपानं, स्मृतींच्या रूपानं, आठवणींच्या रूपानं ते आज सुद्धा तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. अशा पद्धतीची भावना आहे, आणि म्हणून अशा पद्धतीचं गोड व्यक्तिमत्व महाराज आहेत. तोपर्यंत मुलांनी खूप सेवा केली. एक सांगू तुम्हाला, 2019च्या वेळेला ज्यावेळेला या घराचं बांधकाम चालू झालं, घर पाडून झालं, ते तिकडं रूमांवरती राहायचे, आणि त्यावेळेला त्यांना आजार लागला. ज्या वेळेला तो आजार लागला त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडायचा, घर बांधायला घेतलं पण घरामध्ये जातात की नाही सांगता येत नाही. महाराज अशा वेळेला ही सगळी मुलं उभी राहिली, आणि त्या मुलांनी सांगितलं की ते काय होईल ते होईल, आम्हाला मात्र बाबा हवेत. महाराज ज्या वेळेला माणसाचे परिश्रम, प्रयत्न चांगल्या पद्धतीचे असतात ना, तेव्हा देवाला सुद्धा कुठंतरी पाठीमागं सरावं लागतं. महाराज काळ पाठीमागं सरला, आणि उर्वरित मिळालेलं आयुष्य हे बोनस आहे असं समजायला काय हरकत आहे. 2019 पासून परिस्थिती आपण पाहिली, दवाखान्यामध्ये आम्ही जायचो त्यावेळेला असं वाटायचं काही खरं दिसत नाही, मामा आता काही जास्त राहणार नाही. मला तेव्हापासून आज 2026 आलं, इथपर्यंत त्यांचं जीवन आपल्याला जे वाढलेलं पाहायला मिळतं. मला वाटतं कदाचित मुलांनी केलेल्या सेवेचा तो परिणाम आहे. म्हणून माणसाचे 2 कर्तव्य आहेत. एक व्यष्टी कर्तव्य आहे, आपल्या आईवडिलांच्या संबंधाने काहीतरी केलं पाहिजे, हे मुलाचं व्यष्टी कर्तव्य आहे. दुसरं कर्तव्य ते वैयक्तिक कर्तव्य आहे, माणसाने काय केलं पाहिजे. माणूस म्हणून जर तुम्ही आम्ही जीवन जन्माला आलो ना, तर मला ज्या नरदेहामध्ये आल्यानंतर माणसाचं पहिलं कर्तव्य आहे ती म्हणजे देवप्राप्ती. म्हणून तुकोबारायांचं एक प्रमाण मी आपल्याला सांगून जातो. महाराज म्हणतात, मनुष्यपण तरी साधे नारायण, देवाने माणूस म्हणून जर तुम्ही आम्हाला जन्माला घातलं, पहिलं कर्तव्य आई वडिलांची सेवा करणं, ते कर्तव्य तर केलंच पाहिजे. दुसरं कर्तव्य वैयक्तिक कर्तव्य, जन्माला आलेल्या प्रत्येकानं काय केलं पाहिजे. मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी पशुहुनी पशुहुनी. महाराज पशु पक्षी इथं जन्माला येतात, त्यांना नाही कळत, पण त्यांना का कळत नाही, त्या पद्धतीचं साधन त्यांच्याकडे नाही. पण महाराज देवानं साधन दिलं ना आपल्याला, माणूस म्हणून जन्माला घातलं. महाराज जे आपल्याला दिलं ते इतरांना दिलेलं नाही. याने जर ठरवलं, या जीवाने जर ठरवलं ना, तर याच देहामध्ये देवत्वापर्यंतचा प्रवास आपल्याला करता येतो. उत्तम
देवची होईना मनती ते होती तरी का तिथे नरावे नरहरी ध्यान लागले हारी उत्तम गार उत्तम गती देवची होईना मनती ते होती तरी का तिथे नरावे नरहरी ध्यान लागले हारी उत्तम नरदेह निधान लागली हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ती होती तरी का चित्ती न धरवे. हे नरदेह म्हणजे निधान, हा ठेवा तुम्हाला प्राप्त झालाय. आणि यानं काय करता येतं महाराज, याने जर ठरवलं तर याला देव होता येतं. याच देहानं देवत्वापर्यंतचा प्रवास तुम्हाला करता येतो. मला सांगा, सद्गुरू वामन बाबा महाराज माणूसच होते की नाही? सद्गुरू सावळाराम बाबा महाराज माणूसच होते. सद्गुरू भिवा बाबा महाराज माणूसच होते. पण एक सांगू का, आज मात्र माणूस म्हणून त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. हे जर पुढे घेता आले तर बघा जागा होईल तो विषय. माणूसच होते पण महाराज नरदेहामध्ये आल्यानंतर आज माणूस म्हणून त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. कारण या सगळ्यांचे फोटो आज प्रत्येकाच्या देवघरामध्ये पाहायला मिळतात. अर्थात देवत्वापर्यंतचा प्रवास त्यांना जर सफल